केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. बियर बार फोडणारी आंतरराज्य टोळी गजाआड झाली असून त्यांच्याकडून 5 गुन्हे उघड झालेत, तर 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय. पठार भागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहुली परिसरातील बियर बार फोडून विदेशी दारू चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे. तर या कारवाईत पोलिसांनी 5 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 5,55,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे संगमनेरसह नाशिक जिल्ह्यातील अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा झालाय. किशोर बाळाजी डोके राहणार खंदरमाळवाडी, तालुका संगमनेर यांच्या निलायम बार हॉटेलचं शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी 3,06,190 रुपयांची विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्ही DVR चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरखान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड यांचं पथक तयार करून त्यांच्या पथकानं तपास सुरू केला होता. घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी हसन हमजा कुट्टी हा नाशिक येथे असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर पोलीस पथकानं नाशिक येथील म्हाडा बिल्डिंग, वडाळा परिसरात सापळा रचून हसन हमजा कुट्टी राहणार नवनाथनगर, शेवाडी, पंचवटी, नाशिक, आकाश सचिन सूर्यवंशी राहणार सिडको, नाशिक आणि मेहताब गुलाम रसूल अन्सारी मूळचा राहणार झारखंड यांना ताब्यात घेतलंय. चौकशीत त्यांनी फरार असलेला बंटीदास राहणार झारखंड याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी चोरीतील विदेशी दारू पळसे, तालुका जिल्हा नाशिक येथील लकी बार अँड रेस्टॉरंटचे चालक किरण रामदास उगले आणि विवेक अरुण उगले यांना विक्री केल्याचं निष्पन्न झालं. तर विवेक उगले यानं चोरीसाठी वाहन उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस ठाणे गारगाव हद्दीमधील निलायम बार हे काही अज्ञात आरोपींनी फोडलं होतं. त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा स्थानिक गुन्हे शाखा हे करत होते. यांनी करत असताना त्यांच्या पथकाने तसेच आमच्याही 2 कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकूण सदर गुन्हा करणाऱ्या 4 आरोपींना अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेला आहे आणि 2 आरोपी अद्यापर्यंत फरार आहेत. तसेच ह्या जे आरोपींनी ज्या वाईन शॉपिंग किंवा दारूची दुकानं जी फोडली होती यातील एकूण 5,55,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास गारगाव पोलीस करत आहे. आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर करण्याकरिता योग्य त्या बंदोबस्तामध्ये नेलेला आहे. पोलिसांनी आरोपी किरण उगले याच्याकडून 4,05,160 रुपयांची विदेशी दारू, 1,50,000 रुपयांची टाटा इंडिका कार क्रमांक MH48 F0723, कटर, मंकी मास्क, एअर पिस्टूल, स्क्रूड्रायव्हर असा एकूण 5,55,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सखोल तपासादरम्यान आरोपींकडून आणखी 4 गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये संगमनेर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील चोरीच्या घटनांचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी घारगाव पोलीस ठाण्यात हजर केलं गेलंय. तर पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. या गुन्ह्याच्या तपासासाठी घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके यांनी मदत केली. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला.
प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.